नमस्कार मित्रांनो, तर यावर्षी महाराष्ट्रात 10वी वर्गामध्ये कोणीही नापास होणार नाही, कारण महाराष्ट्र शासनानं पासिंग क्रायटेरिया बदललेला आहे, पासिंग मार्क बदललेले आहेत आणि हा इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे. तो लवकरात लवकर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा, पासिंग मार्क बदलणार, इम्पॉर्टंट अपडेट बाय एसएससी बोर्ड. आता तो अपडेट काय आहे हे सगळं सांगायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव आणि तुमच्या शाळेचं नाव कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका, कारण ते का हे मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सांगणार आहे. पण सगळ्यात आधी पहिल्यांदा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता बघा, 10वीच्या ज्या एसएससी बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या आपल्याला माहित आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहेत आणि सगळ्यांच्या मनामध्ये भीती असती की असा एखादा तरी म्हणजे एखादा तरी सब्जेक्ट असतो ज्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला थोडीशी नापास होण्याची भीती असते. मला माहिती आहे तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहेत, कारण तुम्ही अनअकॅडमी महाराष्ट्र 9th and 10th चॅनलला सबस्क्राइब केला आहे, त्याच्यामुळे नापास होण्याची भीती तर नाही, पण 95% पेक्षा जास्त पर्सेंटेज घेण्याची हमी आम्ही तुम्हाला देतोय. फक्त या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या चॅनलवर येणारे प्रत्येक व्हिडिओज बघा, त्याच्यासोबत तयारी करा. वन शॉट असो की मॅरेथॉन्स असो किंवा क्वेश्चन प्रॅक्टिस सेशन असो, आम्ही तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करा, पटकन सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या त्या मित्राला ज्या मित्राला नापास व्हायची खूप भीती आहे ना. चिडूया आपण त्याला, थोडं चिडूया. तो पटकन तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. बघा, इम्पॉर्टंट अपडेट काय आहे, पासिंग मार्क बदलणार आहे. बघा, मी गेल्या काही दिवसापूर्वी ही तुम्हाला बातमी आणली होती, मोठी बातमी. 10वी 12वीच्या परीक्षेत आता शिक्षकांची सरमिसळ बातमी बघितली होती. प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही आणि 10वीचे हे खूप इम्पॉर्टंट आहे. 10वीचे विद्यार्थी त्रिसूत्रीमुळे होणार पास. आता ही त्रिसूत्री काय आहे हे आपण बघणार आहोत. बघा, इथे आपण येतोय गुड न्यूज फॉर क्लास 10. 10वी वर्गासाठी काय गुड न्यूज असणार आहे, तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिसूत्री म्हणजे काय, एक ग्रुपिंग क्रायटेरिया आणलेला आहे. तो कसा, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे फार कठीण नाही. म्हणजे काय, सोपं झालेलं आहे, सोपं. बघा, त्याच्यासाठी त्रिसूत्री अवलंबण्यात आले आहे. त्यानुसार मराठी, ओके, हिंदी, इंग्रजी म्हणजे काय, भाषा विषय, या तिन्ही विषयात मिळून जर विद्यार्थ्यांना 105 गुण असतील. बघा, म्हणजे पास किती मार्काला असतं, 35 मार्काला पास असतं, बरोबर आहे. 35, मराठी 35, हिंदी 35 किंवा तुमच्याकडे इंग्लिश असेल, इंग्लिश 35, बरोबर आहे. पण तुमच्या ज्या 3 भाषा आहेत, जर एखाद्या विषयाला 30 मार्क आहेत, बरोबर आहे, आणि दुसऱ्या विषयाला 40 मार्क आहेत, तरी सुद्धा तुम्ही पास व्हाल. का, कारण तिन्ही विषयाचे मिळून किती मार्क पाहिजेत, 105. म्हणजे काय, तुम्हाला तिन्हीपैकी एका विषयात कमी मार्क आणि दुसऱ्या विषयात जास्त मार्क भेटले तरी त्या सगळ्यांची ऍडिशन होणार. म्हणजे प्रत्येक विषयाला 35 नाही, तर प्रत्येक विषयाला सरासरी 35 मार्क पाहिजेत. म्हणजे तिन्ही विषयाचे मिळून किती, 105 मार्क पाहिजेत. ठीक आहे, भाषा विषयाचं झालं. आता दुसरा, तर गणित विज्ञान या 2 विषयात मिळून 75 गुण पाहिजेत. म्हणजे गणिताचे 35, बरोबर आहे, आणि सायन्सचे 35, असे 35 आणि 35 किती झाले, 70. पण काय, जर सपोज तुम्हाला 35 मार्क नसतील, एखाद्या विषयात जास्त आहेत, एखाद्या विषयात कमी आहेत, मग ते टोटल मिळून जर 75 असतील, किती असतील, 75. सपोज काय बाबा, तुम्हाला गणिताला पडले 55 मार्क, बरोबर आहे, गणिताला पडले 55 आणि तुम्हाला इथे पडले 30 मार्क. येस, म्हणजे आता किती, हा ना, सपोज आपण इथे केलं 45, बरोबर आहे, तुम्हाला गणिताला पडले 45 आणि तुम्हाला इथे किती पडले, इथं पडले तुम्हाला 30, म्हणजे 30 आणि 45 किती झाले, ना, बघा 75 झाले. म्हणजे काय, जर सपोज तुम्हाला इथं 35 पेक्षा कमी मार्क पडले पण इथे काय झाले, जास्त पडले, म्हणजे इथं काय झाले, जास्त, तर हे मार्क याच्यात मिसळणार. म्हणजे गणित आणि विज्ञानामध्ये सुद्धा पास होणं खूप सोपं झालेलं आहे, कारण दोघांची मिळून किती पाहिजे, तुम्हाला 75 पाहिजे, बरोबर आहे. आणि सोशल सायन्स मध्ये तर खूप सोपं असतं, त्याच्यामध्ये तर तुम्ही पास होताच. बघा, हा नवीन नियम आलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाकडून. तर आता यावर्षी मॅक्झिमम विद्यार्थी नापास होणार नाहीत, कारण गेल्या वर्षी जवळपास 100तून 8 विद्यार्थी नापास झाले होते. म्हणून यावर्षी नापास व्हायची वेळ कोणावरही येणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर आपलं चॅनल हे खूप महत्वाचं काम तुमच्यासाठी करत आहे. म्हणून या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, शेअर करा, तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कमेंट करा आणि तुम्हाला आमच्या चॅनलवर काय पाहिजे हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू. पास होणार सगळे. जय महाराष्ट्र.